या महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये काम करणाऱ्या लोकांनी एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवली पाहिजे की या राज्याचा गृह विभाग आणि राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत सक्षम आणि खंबीर आहेत. म्हणून कॅप्टन खरात सारख्या एका बाबाकडे, जो अत्यंत हाय प्रोफाईल बाबा आहे, ज्याच्यावरती आरोप झाल्यानंतर कुठल्याही दबावाला बळी न पडता या हाय प्रोफाईल बाबाला, राजकीय बाबाला बेड्या ठोकल्या जातात. तो गजाड होतो कारण माझे नेते, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे कुठल्याही दबावाला, या विभागाला बळी पडू देत नाही. अनेक फसवणुकी करणाऱ्या बिल्डर्सवरती सामूहिकरित्या कारवाई होते. याचं कारण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अत्यंत कणखर आहेत. आमच्या राजकीय विरोधकांनी टीका जरूर करावी, पण एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवली पाहिजे की या महाराष्ट्राच्या जनतेला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अत्यंत सक्षम, कणखर आणि कार्यक्षम असल्यामुळं या सगळ्या कारवाया होत आहेत. तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ, कोणाला जाऊन भोंदूबाबांचे पाय धुवायचे, काय करायचंय, त्यांनी मात्र एक निश्चितपणे लक्षात ठेवलं पाहिजे की संवैधानिक पदावरती असताना अशा पद्धतीनं आपल्या पदाच्या मर्यादा भंग होतील असं वागणं योग्य नाही. ही आमची देखील भूमिका आहे. मात्र टीका करताना विरोधकांनी माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या पदाचा सुद्धा आद राखला पाहिजे, कारण ते कडक कारवाई करतायत. हे विरोधकांनाही मान्य करावं लागेल.